चालू करतो मित्रांनो. इकडे या साईडला बघू शकता श्रद्धांजली केसरी मुंबईला हा मला वाटतं पहिला पर्व होता. आज कर्जत भागामध्ये म्हणजे बोरीच्या वरला मैदान झाला आणि त्या मैदानाचा 2 नंबरचा मानकरी घरचा साथ मदन विष्णुबुवा मडवी सिद्धी करवले यांचा घरचा साथ बघा. वासरू आणि पक्षा बघूया विचारू. आता वासराचं मला नाव नाही माहिती, काय सांगाल 2 नंबरचं मानकरी आणि वासराचं सर्वप्रथम नाव सांगा आणि घरचा का साथ आहे. याच्यानंतर मी बघितले तुमच्या गाड्या खूप साऱ्या पायऱ्यामध्ये पळवल्या, आज घरचा साथ पळवण्याचा निर्णय. आज गुलाल झाला त्याचा आम्हाला भरपूर आनंद आहे आणि घरचाच आज पळवला म्हणजे आमचा वासरू दुसराच आहे आणि दुसऱ्याचाच मैदान होता. वासरू चांगलाच पळतो आणि आपला पक्षा 3 फेऱ्याला चांगलाच पळतो, त्याच्यामुळे आपण घरचाच हात पळवला. बरोबर. आता बरीचशीच मैदानं झाली, मी बघतो काही दिवसापूर्वी पण तुमचं नाव मला वाटतं बिंजोरचं इथं चालू असताना मैदान सुद्धा नाव पकडतात की वरती जी मैदानं चालू होतं 3 फेऱ्याची तिथं सुद्धा पक्षा गुलालामध्ये राहतं. भरपूर ठिकाणी नियोजन करतात, कसं काय तुम्हाला मॅनेजमेंट होते? पक्षा 3 फेऱ्याच्या मैदानात नेहमी गुलालात राहतो. गुलाल ठेवण्याचं काम जीवा टॅलेंट ग्रुप क्षेत्रवली नेहमी करतो आणि आज पण त्यांचंच नियोजन होता. बरोबर. आता 3 फेरं गाडी सुट्टा निकाल मला वाटतं खाली फायनलला मला वाटतं 2 नंबरचा मान झाला. बाकी गट आणि सेमी मला वाटतं सुट्टा निकाल घेतला होता, काय बोलाल? हो नक्कीच सुट्टा निकाल घेतला, गाडी चांगली पळते. आम्ही मागच्या बिंजोरला 2-3 वेळा मार खाल्ला आणि आज गुलाल घेतला. आता बिंजोरला मार 2 नंबर केला त्याचा आनंद नाही आम्हाला आज गुलाल भेटला त्याचा आनंद आहे. बघा म्हणजे मुंबईला 2 लगातार पराभव झाले, त्यानंतर तुम्ही गुलालाची वाट बघत आणि तो आज संघर्ष संपला. नक्कीच. काय बोलाल? आणि वासरू आपला सर्जा आज 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदा पळाला आणि वासराने 2 नंबर केला. बरोबर. कधी खरेदी झाली याची? मग याची खरेदी आपली 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस म्हणजे पेपर वगैरे सर्व भरल्यात सर्व. आणि निर्णय कसा घेतला? पहिऱ्याची काही अडचण आली का मग घरचा वासरू टाकण्याचा? नाही अडचण नाही आली. आपला सर्जा पण दुसराच आहे आणि सैराट पण आहे दुसराच. सैराट पण होता, सैराटने गट पण काढलेला. सेमीला थोडा बाद झाली गाडी, घासाघाशीत मार खाला. बघा म्हणजे दुसऱ्याची वासरं 2-3 दावणीला होती, म्हणजे कुठला टाकायचा तो तुमचा विचार होता? हो नक्कीच. सैराटला आपला पायरा आला होता चिकू शेटचा आणि सर्जाचा आपण आधीच पक्षा टाकायचा असा विचार केला होता. बरोबर. आता खूप सारं नाव केलं आहे आज. मला वाटतं बाबांचं खूप मोठं नाव बघा. समालोचक आल्यानंतर सर्वप्रथम बाबांचं नाव घेतात तुमच्या. चला कुठेतरी आल्यात मामा आणि मामांचं नाव घेतलं जाते, काय बोलाल? म्हणजे बघा या बैलांच्या मुलं आपली ओळख झाली. नक्कीच. आमचा बाबा अड्ड्यात आला की पहिलं नाव घेतात समालोचक. बघा जुना खेळ आहे आमचा. खूप वर्षापासून. आता बाबांची बी त्यावेळेला मी मुलाखत घेतलेली मला वाटतं रेडगरच्या पाठीला. म्हणजे पिढ्या आता तुमच्या हातामध्ये हा खेळ दिला आहे, काय बोलाल? आणि बाबा तरी काय मैदानामध्ये असतात इतका ऊन असून सुद्धा. नक्कीच. जसं बाबाही नाव कमवलं आमचा तसं आम्ही कमवू अशी इच्छा आहे. बरोबर. काय बोलाल? म्हणजे बघा आज इतकी मोठी एक ट्रॉफी सन्मान चिन्ह मला वाटतं भरपूर सारे मैदानामध्ये बिंजोरची पण मैदानं मला वाटतं बहुच्या मैदानांमध्ये मी बघितलेली जाईल तिथं मोठे मोठे पारितोषिक मिळवतं पक्ष चांगलाच पळतो, त्याच्या जोरावर तो कमवतो. त्याचं नाव झाला. तुम्ही सातारा भागात जा, त्याचं नाव सांगलं तरी लोक सांगतील बैल चांगलाच पळतो म्हणून. बरोबर आहे. काय मैदानाविषयी काय बोलाल? बघा भावपूर्ण श्रद्धांजली जे वरिष्ठ गारामालक आपल्यामधून निघून गेलेत त्यांची आठवण म्हणून प्रफुल्ल, सरदार, गणेश आणि यांनी मैदान घेतला होता, काय बोलाल तुम्ही? म्हणजे जे वरिष्ठ गारामालक होऊन गेले त्यांच्यासाठी जे चांगले होते त्यांची आठवण म्हणून हे मैदान घेतला होता आणि तो मैदान चांगला झाला आज आणि त्यात आम्हाला गुलाल भेटला याचा आनंद. फायनलचा फेरा 5 वाजता रिटर्न, काय बोलाल? नक्कीच. नियम पण चांगले होते आणि मैदान पण लवकर संपन्न झाला. बरोबर आहे. आता चला ड्रायव्हर विषय 3 फेरे गाडी कोणी पळवली ती एकदा सांगा मला. 3 फेरे आपला सुरत ड्रायव्हर. 3 फेरे वेगवेगळे ड्रायव्हर होते. बरोबर. एक वेळेला विशाल ड्रायव्हर होता, एक वेळेला सुरत ड्रायव्हर आणि एक वेळेला श्याम ड्रायव्हर होता. म्हणजे 3 फेऱ्यांना वेगवेगळे वेगवेगळे ड्रायव्हर. ड्रायव्हर. फायनलचा फेरा सुरतनी पळवला. सुरतने पळवला. बघा म्हणजे तिघांचं कौतुक व्हायला पाहिजे. नक्कीच. जसं आता तुम्ही बघतात मुंबईला हा आपला 3 फेऱ्याचा खेळ चालू आहे. आता तुम्ही तर घाटावर जातात खेळायला पक्षाला घेऊन. कसं वाटतं तुम्हाला आता मुंबईला हा खेळ चालू आहे? आनंद वाटतो. कुठंतरी जे घाटावर शर्यती होतात 3 फेऱ्याच्या त्या शर्यती आपली मुंबईमध्ये पण होतात, त्याचा आनंद आहे. कुठंतरी 3 फेऱ्याचा गुलाल आपल्या मुंबईवाल्यांना पण भेटेल असा. बरोबर. चला आता जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला पण जायला उशीर होत आणि अजून ऊन पण आहे. चांगला असं 2 नंबरचा मान मिळवलं तुमच्या जोडीने आणि पुढं पण चांगली अशी मैदानं आली की ही जोडी पळवा आणि बिंजोरला सुद्धा आता लवकरच चांगलं नियोजन करा. नक्कीच चांगलं नियोजन होत राहील असाच. चला यापुढे अशीच गाडी पळत राहील. शुभेच्छा तुम्हाला. चला 2 नंबरसाठी. धन्यवाद.